एका गावात एक कष्टाळू बाबा राहत होते. त्यांचा मुलगा शहरात शिकत होता. बाबा रोज मजुरी करून जे काही पैसे मिळायचे त्यातून घर चालवायचे आणि थोडे पैसे मुलासाठी साठवायचे. एके दिवशी मुलाने फोन केला. बाबा, मला नवीन मोबाईल हवा आहे. माझ्या सगळ्या मित्रांकडे आहे. बाबांनी फक्त एवढंच उत्तर दिलं, ठीक आहे बाळा. त्या दिवशी बाबांनी स्वतःसाठी ठेवलेला चहाही घेतला नाही. खिशातलं शेवटचं नाणंही त्यांनी डब्यात टाकलं. काही दिवसांनी त्यांनी पैसे जमवले आणि मुलाला मोबाईल घेऊन दिला. मुलगा आनंदी झाला, पण बाबांनी स्वतःसाठी नवीन चप्पलही घेतली नव्हती. हे त्याच्या लक्षातच आलं नाही. काही महिन्यांनी मुलाला सुट्टी लागली. तो घरी आला. घरात एक जुनी लोखंडी पेटी दिसली. त्यात छोटी छोटी नाणी, काही 10 रुपयांच्या नोटा आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, माझ्या मुलाच्या प्रत्येक स्वप्नासाठी मी माझ्या प्रत्येक छोट्या इच्छेला थांबवलं आहे. ते वाचताच मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदाच कळलं की बाबा मोठ्या भेटवस्तूंनी नाही तर स्वतःच्या छोट्या इच्छा सोडून प्रेम व्यक्त करतात. त्या दिवसापासून मुलाने एक नियम केला. बाबांना कधीच तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं विचारायचं नाही, तर आता मी तुमच्यासाठी काय करू हे विचारायचं. बोध. आई प्रेम बोलून दाखवते, पण बाबा ते आयुष्यभर जगून दाखवतात.